पवनचक्की प्रकल्पाच्या वादातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती आणि त्याच अनुषंगाने आज बीड बंदची जी आहे ते हाक देण्यात आलेली आहे। मी सध्या बसस्थानक परिसरामध्ये आहे। बीड जिल्हा कडकडीत बंद असताना दुसरीकडे मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसेस आहेत, जी व्यवस्था आहे ती सुरळीतपणे आपल्याला पाहायला मिळते। बाजूला जर परिसर बघितला तर सकाळपासूनच इथं जे आहे ते प्रवासी जे आहेत अनेक ठिकाणी जाण्यासाठी इथं तयार झालेले आहेत आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बीड जिल्ह्याच्या अंतर्गत जे बस सेवा आहेत, छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्यातून इथून जाणाऱ्या जेवढ्या बसेस आहेत ते सुरळीतपणे सुरू आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल देखील सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर परिस्थिती पाहता सर्व जिल्हा कडकडीत बंद असताना बस सेवा मात्र व्यवस्थितपणे सुरळीत आहेत। बीड पोलीस जे आहे सतर्कता म्हणून या ठिकाणी आपल्याला नोकरीवर तैनात असताना पाहायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस असेल, सामाजिक संघटना असतील, या सर्व जे आहेत त्या या ठिकाणी सतर्कता म्हणून पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं सकाळपासूनच बस सेवा सुरळीत करण्यात आलेली आहे। बीड म्हणल्यानंतर, आंदोलन म्हणल्यानंतर एक वेगळं समीकरण या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच बीड कडकडीत बंद असताना दुसरीकडे बस सेवा देखील सुरळीतपणे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।